नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पलीकडे जरांगे पाटलाला जाऊन भेटून आला तुम्ही का हो? आम्ही काय माणसं नाही का? अहो मी बघितलं ना. अहो तुम्ही माझ्या समोर न गेला. माझं आंदोलन तिथं चालू आहे. तुम्ही नाही बरं लावला गाडीला ब्रेक आमच्या. तुमची अहो मला माहिती आहे सगळं. 15 पुतळे कसे बसले आम्हाला माहिती आहे ना. मंत्रालयाच्या समोरची नाही बात करत मी, वडीगोद्री मधली बात करतोय. आंदोलनाला, पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही गेला, माझ्या आंदोलनासमोरून तुम्ही गाडीला ब्रेक लावला का? हो, मग माझ्या आंदोलनासमोरून गेला ना तुम्ही. काय माहित नाही राव, हजारोंचा समुदाय तिथं आहे. काय आमदार साहेब, ते जाऊ दे विषय. आमच्या लोकांची काय चूक आहे तेवढी सांगा. अंजनगावची काय चूक आहे? लोकांनी मत दिली आहे का? समजून आता तुम्ही पालक आहात. आता तुम्ही संविधानिक पदावर, तुम्हाला माढा, ऐका ना, माढा तालुक्यातल्या प्रत्येक जाती धर्माचा माणूस हा तुमचा आहे. या पद्धतीने काम करा. हा, ओके. हॅलो, जय मल्हार, जय शिवराय, जय जिजाऊ. मग म्हणजे तुम्ही ऐका ना, एक मिनिट. आता ऐकलं तुमचं. धनगर समाजाच्या देवस्थानाच्या दरवाजात आणून पुतळा बसवतो तुम्ही महाराजांचा. काय कुठून बोलतो तू? लोह्यावरनं तिथून आबाळ हेपलतो का? ये ना इकडं. पुढे अरे तुम्ही निजामाच्या चाकऱ्या करत होता. आम्ही शिवाजी महाराजांसाठी जीव दिलाय. तू काय सांगतो रे? कशाला बोलतो मोठ्या? काय ऐकून घ्या. आम्ही कधी विरोध केला काय? सर नमस्कार. हो, पुढं आता आम्हाला पोलिसांनी, पंढरपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आम्ही आमच्या लोकांना भेटायला त्या ठिकाणी जाणार आहे. पुढचं आता आमच्या तिथं जर त्या अतिक्रमण होत असेल तर ते पुढच्या बाकीचं सगळे समाज बांधव बसून निर्णय घेतील. कारण ते आमचं आराध्य दैवत आहे. तिथं लाखो लोक आमचे श्रद्धा त्या दैवतावर ठेवतात. त्यामुळे ह्या आमच्या दैवतावर घाला आहे. असं प्रकार होऊ नये म्हणून आम्ही पुढे बसायला काय दुसरी जागा नाही. अनेक जागे आहेत ना. आम्ही काय विरोध केलाय का? पुतळा कुठेही बसवा का? कुठे आमच्या दरवाज्यात आणून बसवतो. असे अनेक उदाहरणं आहेत जे जागा वाढेल त्या जागेत पुतळा नेऊन बसवले. मोदी झाला एखाद्या गरीबाची एखादा गुंठा जागा असला मी हरामखोर असं करणार ना कोणा भविष्यात. त्याला काय समजतंय म्हणणार, एक कपलं, 2 कपलं, दुसरं कपलं. त्यांना जमलं ना आपली बाईट.
हो ते तुम्ही- चॅनलला लागली लागली. झोप लागले तालुक्यात नाही, हे लागले बरं त्याला. दिसलाय तिथे. हा, आम्ही आधी येतो जाणार तुझ्या तिथे जाण्यात थांब, अंजनगावमध्ये जाण्यात तुम्ही थांब. प्रश्नच नाही. मग परत ना आम्ही आलोय कशासाठी? आमची लोक उन्हात बसले तिथं. गरीब लोक आणि आमची 1000 माणसं आहेत, तिथे 200 माणसं आहेत. पोलीस बघितलं नाही, पोलीस स्टेशन बघितलं नाही. फटाक्यान बिटाक्यान घोषणा जाळपूर चालू आहे. त्यांनी पोलीस ड्रेस बघितला तर ते आमच्या आजही डोक्यावर माणसं आहेत, अर्धी माणसं डोक्यावर आहेत. चला दाखवतो तुम्हाला. आज आता तुम्ही व्हिडिओ बघा, 70% लोक फेटीवाले आहेत, मेंढकी लोक आहेत. त्यांनी पोलिसांना ड्रेस बघितला, आमची महिला पोलीस होऊ शकत नाही. ड्रेस नुकता बघितलं तरी, कारण ती प्रसंगच नाही. आता अनेक मेंढपाळावर हल्ले होत आहेत. तिथं आम्ही एखाद्या गुन्हा दाखल करा जावा म्हणलं ना, जात नाही आमची लोकं. माहिती मार पाहून पुढच्या मार गावाला खाऊन निघून पुढच्या जातात. गावाला निघून जायचं. कुणी कोर्टात जायचं, तिला कोणी हे करायचं आणि पोलीस ऐकतील आपलं काय चालतं. कळवून बाहेर बघ, ती गावगुंडी असतात तिथलेच. अशी परिस्थिती आमच्या समाजाची आहे. अजून लई मागास आहे. आता इकडे जाऊन थोडं पश्चिम महाराष्ट्रात थोडंफार सगळ्यामुळं हे झाले, नाही तर लई भयानक वाईट परिस्थिती. रोज किमान एक 10 लोकांचा फोन येतात, साहेब मारहाण झाली, असं झालं तसं झालं. ते पोलीस स्टेशनला जावं म्हणलं की आम्हाला नको, तुम्ही आम्हाला बोलत नाही तो नीट, तुम्ही याय पाहिजे म्हणजे नांदेडला आम्ही कसं जायचं, तिथं काहीतरी घडलेलं इतकी वाईट आवाज. तुम्ही माझा फोन तपासा, किमान 10 फोन येते जरूर. हो, आता ही काय बातमी बघा. कधी मोजली कधी मोजली सांगायला पाहिजे काय जज झाला साला. ठीक आहे, जे- जे- पण आमच्याकडे उत्तर आहे ती नंबर 418 मोजणी केली आणि एवढी शासकीय जागा जात नाही सर बसू दे. पण शासकीय जागा आहे तर घे ना परवानगी बस. प्रांत अधिकाऱ्यांनी भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनी स्वतः येऊन तिथे कागदपत्र तपासलेली, त्यांनी सांगितलं की ही जागा हे ट्रस्टची आहे. मग प्रशासन काढायला पुतळा आलं तरी ते प्रशासनावर दगडफेक केली ते. पोलिसांना स्वतः प्रांत अधिकाऱ्यांनी तहसीलदारांनी सांगितलं ही जागा ट्रस्टची आहे. तिथला पुतळा काढा. मग प्रशासन काढायला आले. शासकीय जागेत एवढं प्रशासनानं दखल घेतली ना. तेव्हा साहेब काय चिडीला घालतोय बघा, 9 वाजता येतोय. मी आलोय तू का आला नाही म्हणतो. हा, हे असं चुकीचं आहे. काय बरं पडतं? त्यो आता तिथं बाहेर देतोय. मी आलो तू कुठं आहे. हा, ते आवारे पण बाहेर देते. आवारे आता काय सगळ्यात आता चांगलं म्हणतोय, आता तुम्ही ताब्यात घेतला, आम्ही कायदा पाळलाय. तो काय म्हणतोय 9 वाजता येणार होता, अजून काल नाही, मी इथं आलो. काय नाही एसपी मध्ये अटक झाली. गेलं काय? ए, चंदू, तर पहिली गोष्ट